नमस्कार. दीपक ज्योतिर्नमोस्तुते. लेखिका सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिनकर. भाग 5. पतिनिधनानंतर मावशींचे वाचन खूप चालू होते. रिकामा वेळ त्या झोपा काढण्यात घालवत नसत. विशेषतः वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांना मुळीच चैन पडत नसे. वर्तमानपत्र वाचल्यामुळे त्यांना सभोवतालच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. 24 ऑक्टोबर 1932च्या पुणे येथील दैनिक सकाळच्या अंकातील स्त्रिया व स्वावलंबन हा अग्रलेख त्यांच्या वाचनात आला. त्यामध्ये विदर्भ स्त्री संमेलनाचा उल्लेख व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्रीमती यमुनाबाई हिरलेकर यांचे अध्यक्षीय भाषण मावशींच्या वाचनात आले. त्यात त्यांनी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल यापुरतेच जीवन नसून त्यांना सामाजिक जीवन आहे, तसेच सामाजिक राजकीय सुधारणातही स्त्रियांनी भाग घेतला पाहिजे असे म्हटले होते. ते वाचल्यापासून मावशींच्या मनाला स्त्रीविषयक प्रश्नांचा विचार करण्याचा छंदच लागला. मावशी त्यावेळी महात्मा गांधींच्या कार्यक्रमात भाग घेत असत. पिकेटिंगसाठी इतर स्त्रियांबरोबर त्या बाजारपेठेत जात. विदेशी माल विकण्याबद्दल ती निरोधने असत, पण त्यावेळी त्यांना आलेला अनुभव चांगला नव्हता. स्त्रीकडे बघण्याची पुरुषांची दृष्टी शुद्ध नाही हे त्यांच्या लक्षात आले. राजकीय सुधारणांबद्दल जागृत असणारा पुरुष समाज स्त्रीविषयक सुधारणा करण्यास उदासीन आहे, किंबहुना स्त्री ही समाजाचे एक अंग आहे हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही हे मावशींना समजले, जाणवले. विशेष म्हणजे स्त्रीलासुद्धा आपल्या सामर्थ्याची जाण नाही ह्याचे त्यांना दुःख झाले. स्त्रीची असहाय्यता त्यांना पदोपदी जाणवत होती. स्त्रीच्या दुबळेपणाचा फायदा पुरुष घेत होता. पावलोपावली स्त्री पुरुषावर अवलंबून आहे, नव्हे ती तसे मानते आहे, ह्या गोष्टीचे मावशींना नवल वाटे. कारण संसाराचा सर्व गाडा त्या पुरुषांच्या आधाराशिवाय खंबीरपणे सांभाळत होत्या. मावशींचे बालपण नागपूरला गेले होते. त्यावेळेचे नागपूरचे संत्रा बाजारातील दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर सारखे दिसे. त्यावेळी संत्र्याचा बाजार बहुसंख्य मुसलमान व्यापाऱ्यांच्या हाती असे. संत्री विकणाऱ्या खेडवळ अडाणी स्त्रिया त्या घाऊक व्यापाऱ्यांकडून संत्री घेऊन ती किरकोळीने विकत असत. दिवसभर विक्री झाल्यावर त्या आपले कमिशन काढून घेऊन उरलेले पैसे व्यापाऱ्यांना देत. काही वेळा पुरेशी कमाई त्यांना होत नसे आणि मग त्या स्त्रियांना व्यापाऱ्यांकडून काही रक्कम व्याजाने घ्यावी लागे. अशी सावजे ते व्यापारी शोधतच असत. एकदा व्याजाने रक्कम घेतली की ती बाई त्यात गुरफटून जाई. मग तिची सुटका होणे कठीणच, कारण ती रक्कम तिच्या हातून सहसा फिटत नसे. अशा बायकांकडे व्यापाऱ्यांच्या बुभुक्षित नजरा सतत असत. मग ते व्यापारी त्या पैशाच्या मोबदल्यात मुलींचे तारुण्य मागत. अशा वेळी नाखुशीने, नाईलाजाने किंवा जबरदस्तीने सुद्धा त्यांचे स्त्रीत्व लुटले जाई. असहाय्य स्त्री पुरुषाची शिकार बने. नागपूरमधील त्यावेळचे हिंदू महासभेचे पुढारी डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, हिंदू सभेचे कार्यवाह जगन्नाथ प्रसाद वर्मा वगैरे लोकांनी यात लक्ष घातले. काहींची सुटकाही केली, पण आपला समाज त्या मुलींना स्वीकार करण्यास तयार नव्हता. अशा वेळी त्या मुलींनी जावे कुठे, कोणाचा आश्रय घ्यावा हा प्रश्नच होता. अशा सुटका झालेल्या एका मुलीने डॉक्टर मुंजे यांना विचारले, आपल्यापैकी कोणी माझा स्वीकार करण्यास तयार असेल तरच आपण ह्या भानगडीत पडावे, नापेक्षा आम्ही आहोत येथेच बरे आहोत. डॉक्टर मुंजे यांनी खंबीरपणाने अशा एका स्त्रीला आश्रयही दिला, पण त्यासाठी नागपूरमध्ये कोण वादळ उठले होते. मावशी विचार करीत, पुराण काळापासून आजपर्यंत तरी काय चालले आहे. रावणाच्या बंदीशाळेत असलेल्या सीतेचे रक्षण करण्यास तेथे राम नव्हता. आपल्या आत्मबलावरच तिने आपले शील रक्षण केले. युद्धात हरल्यानंतर भरसभेत विटंबना होणाऱ्या द्रौपदीला स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागले. ना तिचे ते पराक्रमी पती तिच्या रक्षणाला आले, ना भीष्म, द्रोण, कृप यांसारखे रथी महारथी तिचे रक्षण करू शकले. तिच्या मनात लपलेला परमेश्वर म्हणजेच तिचा आत्मविश्वास, तिचे आत्मसामर्थ्य तिच्या सहाय्याला धावून आले. जिजाबाईला तरी कुणाची मदत होती. शहाजीराजे दूर बंगळूरला आणि ओसाड गावची जहागिरी पदरात. कोणता पुरुष तिच्या रक्षणाला उभा होता. तिची तीच खंबीरपणाने उभी राहिली आणि तिचा तो आत्मविश्वास बघून साऱ्या समर्थ पुरुषांनी तिला साथ दिली. स्वतः मावशींचे तरी काय, कोण होते मदतीला.
त्यांच्या त्या स्वतःच ठामपणे उभ्या होत्या. सभोवतालच्या स्त्री समाजाकडे पाहिले असता त्यांना आढळून येत होते की सारा स्त्री समाज कसा कणा मोडून पडल्यासारखा दुर्बल, आत्मविश्वास गमावलेला, परावलंबी बनला आहे. या समाजाला चेतना दिली पाहिजे. हा समाज जागृत केला पाहिजे. मनात सारखे विचार घोळत मन बेचैन बने. काहीच मार्ग दिसेना. रूढी व बंधनात, अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या संसारात गुरफटलेल्या स्त्रीची ह्यातून सुटका नाही का? तिला कधी जाग येणार? हे परावलंबित्व जुगारण्याची ताकद तरी तिच्यात कशी निर्माण होणार? असे अनेक अनुत्तरित प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढे नाचत असत. मन यातून सुटकेचा मार्ग शोधित होते. या अस्वस्थ मनस्थितीतून मार्ग काढण्यास मदत होईल म्हणून मावशी महात्मा गांधींच्या सायं प्रार्थनेला जाऊ लागल्या. प्रार्थनेनंतर एखादा विषय घेऊन महात्मा गांधी आपले विचार मांडत असत. त्यानंतर जमलेले स्त्री पुरुष प्रश्न विचारित. एक दिवस मावशींना विचार करायला लावणारी, प्रकाशाचा अंधुक किरण दाखवणारी प्रश्नोत्तरे तेथे झाली. एका तरुणीने बापूजींना विचारले, बापूजी, आम्ही स्त्रियांनी कोणता आदर्श आमच्या जीवनात ठेवावा? महात्माजी म्हणाले, जगातील सर्व स्त्रियांनी सती सीतेचा आदर्श ठेवण्यासारखा आहे. यावर त्या तरुणीने विचारले, आम्हाला सीतेचा आदर्श ठेवायला सांगता तर बंधुवर्गाला श्रीरामाचा आदर्श ठेवायला सांगता काय? महात्माजींनी नकारात्मक मान हलवली. त्यावर त्या तरुणीने जरा नाराजीने विचारले, आमच्याप्रमाणे बंधुवर्गाला कोणत्याच आदर्शांची जरुरी नाही काय? यावर महात्माजी म्हणाले, माझा विश्वास आहे की सीताला जन्माला आली की राम निर्माणच होईल. त्यासाठी मग वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही. मावशी लक्षपूर्वक ही चर्चा ऐकत होत्या. त्यांचे या प्रश्नोत्तराने पूर्ण समाधान झाले नाही, पण विचाराला गती मिळाली. पुन्हा एकदा स्त्रीच्या सामर्थ्याचा गौरवपूर्ण उल्लेख थोर व्यक्तीच्या तोंडून त्यांना ऐकायला मिळाला होता. आता त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना. एखाद्या मार्गाचा त्या सारखा शोध घेत होत्या. त्यासाठी त्या लोकांशी चर्चा तर करीतच, पण पुस्तके वाचण्याचाही त्यांनी सपाटा चालवला होता. त्यांची कुशाग्र बुद्धी ज्ञानाचा संचय करत होती आणि एक दिवस स्वामी विवेकानंदांचे पुस्तक त्यांच्या हाती लागले. दिवसभर कामाने थकलेले शरीर रात्री विश्रांतीसाठी आसुसलेले असे, पण त्यांचे ज्ञानासाठी हापापलेले मन त्यांना स्वस्थ बसू देत नसे. रात्रीच्या शांत वेळी, त्यांच्या हक्काच्या वेळी त्या ग्रंथवाचन करीत. विवेकानंदांचे चरित्र वाचताना त्यांना आणखी एक साक्षात्कार झाला. एकदा इंग्लंडमध्ये असताना स्वामी विवेकानंद जमलेल्या तरुणांना उद्देशून म्हणाले, तरुणांनो, निष्ठेने जीवन समर्पण करणारे 10 तरुण मला मिळाले तर कृण्वतो विश्वमार्यम ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणे कठीण नाही. भगिनी निवेदिता मार्गारेट नोबल जवळच बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, त्या तरुणातील मी एक तरुणी असेल ना? यावर स्वामीजी म्हणाले, गरुड पक्षी जरी अत्यंत बलवान असला तरी त्याला उडण्यासाठी 2 पंखांची जरुरी असते. एका पंखाच्या बळावर तो उडू शकत नाही. त्याचा कोणताही पंख कमजोर असून चालणार नाही. तेव्हा ह्या भारतरूपी गरुडाचा उत्कर्ष साधावयाचा असेल तर पुरुष आणि स्त्री हे त्याचे दोन्ही पंख बळकट असणे अत्यंत जरुरी आहे. मावशींना स्वामी विवेकानंदांच्या या वाक्याने खूपच धीर आला. त्यांच्या मनात एक विशिष्ट योजना आकार घेऊ पाहत होती. त्याला ह्या विवेकानंदांच्या बोलण्याचा आधार मिळाला. पुढे राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांना मावशीवरील दोन्ही घटना अनेकदा सांगत असत. विचारांच्या कल्लोळात या 2 घटना त्यांना अंधुकसा प्रकाश दाखवून गेल्या. महात्मा गांधींचे विचार ऐकल्यापासून मावशींच्या मनाने रामायणाचा अभ्यास करायचे ठरवले. कोणत्याही गोष्टीचा सांगोपांग शोध घेण्याची व त्याचा पिच्छा करण्याची सवय असलेल्या मावशींनी रामायणाचे वाचन सुरू केले. त्यांच्या मनात सीतेने घर केले. राम निर्माण करणारी ती सीता त्यांना शोधावयाची होती आणि ती सीता त्यांना गवसत होती. 20व्या शतकातल्या अपहृत स्त्रियांना मनोधैर्य देणारी सीता, विशुद्ध चारित्र्य असणारी जानकी, स्वपराक्रमाने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सोसावा लागणारा मानसिक ताण सहन करणारी कर्तव्यदक्ष सीता,
पतीने त्याग केल्यानंतरही धीरोदात्तपणे अपत्य संगोपन करणारी वैदेही, मातृत्वाच्या कर्तव्यात जराही कसूर न करणारी लवकुशांची माता त्यांना रामायणात सापडली आणि राम निर्माण करण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे हे त्यांना पटले. हे सर्व विचारमंथन चालू होते तरी रोजच्या व्यवहारात कधीच खंड पडला नाही. मुलांकडे अत्यंत बारकाईने त्यांचे लक्ष असे. व्यवस्थितपणात तर त्यांनी कोणापुढेच हार खाल्ले नाही. सकाळी मुलांना देण्यासाठी दुधाचे कप भरून ते व्यवस्थित चौरंगावर मांडलेले असत. आज आपल्याकडे टेबलावर जेवणाची व्यवस्था असते त्यामुळे त्याचे काहीच वाटणार नाही, पण त्या काळात मुलांच्या मित्रांना त्याचे मोठे अप्रूप वाटे. जराही कुठे भोंगळपणा त्यांना खपत नसे. मुलांची दप्तरे पुस्तके जागच्या जागी ठेवण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असे. मुलांच्या चुकीबद्दल आवाज चढत नसे, पण विचारण्यात बोलण्यात जरब मात्र असे. स्त्री आणि तिचे प्रश्न या सतत मनात घोळत असलेल्या विचाराला अचूक उत्तर त्यांना मिळाले नव्हते. 1936 साल उजाडले आणि त्यांच्या विचारात सहभागी होणाऱ्या 2 सहकारी त्यांना मिळाल्या. श्रीमती शांताबाई केळकरांनी स्थापन केलेल्या कन्याशाळेत नोकरी करण्यासाठी परगावाहून 2 स्त्रिया येणार होत्या. एक मुख्याध्यापिकेच्या जागेसाठी आणि एक शिक्षिका म्हणून. वत्सलाबाई एक दिवस मावशींना म्हणाल्या, "वहिनी, त्या येणाऱ्या वेणुताई कविश्वर ही तर माझी कॉलेजमधली मैत्रीणच आहे, पण तिची येथे राहण्याची सोय नाही. दुसऱ्या कालिंदीताई पाटणकर मुख्याध्यापिका म्हणून येणार आहेत खऱ्या, पण त्यांनाही राहायला जागा नाही. त्या शिक्षकांची जरुरी तर होतीच, तेव्हा त्यांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करणे भाग होते." मावशी वत्सलाताईंना लगेच म्हणाल्या, "आपल्या घरातच त्यांची राहण्याची सोय करू. शांताबाई, कळवा त्यांना या म्हणून." आणि मावशींनी आपल्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था करून दिली. 2 शिकलेल्या स्त्रियांचा आता आपल्याला सहवास मिळेल याचे मावशींना मनापासून समाधान झाले. आलेल्या शिक्षिका जवळपास मावशींच्याच वयाच्या होत्या. मावशींच्या मनात घोळत असलेल्या स्त्रीविषयक समस्येवर आपल्या या नवीन मैत्रिणींबरोबर त्या चर्चा करीत, कालिंदीताई व वेणुताई शाळेत असल्यामुळे त्या आपल्या शाळेतले अनुभवही सांगत. टार्गट मुलांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो आहे. त्यामुळे ही गोष्ट पोलिसात कळवून मुलींसाठी पोलीस संरक्षण मागवावे लागले आहे, हेही त्यांनी सांगितले. मुलींना शाळेत व्यायामाचा तास असे, पण उघड्या मैदानावर व्यायाम करणे शक्य नसे. म्हणून मैदानाभोवती पत्र्याचे कुंपण घालून तात्पुरती सोय करण्यात आली होती. त्यावर मावशी म्हणाल्या, "ही सोय झाली, पण ती तात्पुरती आहे. यामुळे काही समाजकंटकांचा प्रश्न सुटणार नाही. मुलींमध्येच स्वसंरक्षण क्षमता निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधूया." "पण दुसरा उपाय मिळेपर्यंत तरी हाच मार्ग आमच्या पुढे आहे," शांताबाई म्हणाल्या आणि ते बोलणे तितकेच राहिले. त्याचवेळी एक अद्भुत गोष्ट मावशींना बघायला मिळाली आणि ती म्हणजे एका महिलेने चालवलेली सर्कस. ताराबाई नावाच्या एका महिलेने सर्कशीसारखा अवाढव्य पसारा मोठ्या कर्तबगारीने सांभाळला होता. मावशी ती सर्कस पाहायला मुद्दाम गेल्या आणि त्या सर्कशीतील लहान मुलींनी केलेली शारीरिक कवायत पाहून त्या थक्क झाल्या. तेथली शिस्त तर वाखाणण्यासारखीच होती. मावशींच्या मनावर त्याचा खूपच प्रभाव पडला. मुलींना, स्त्रियांना असे काहीसे शिक्षण द्यावे अशी अंधुक कल्पना मावशींच्या मनात आली, पण स्पष्ट रूपरेषा डोळ्यापुढे येईना. सर्कस पाहून आल्यावर रात्रभर मावशींच्या मनात तेच विचार थैमान घालत होते. सभोवताली नित्य घडणाऱ्या घटनांची त्यांना वारंवार आठवण होत होती. स्त्रीची दुर्बलता, असहाय्यता जर दूर करायची असेल तर तिच्यात सर्कशीतल्या मुलीसारखा आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे, हे त्यांना जाणवत होते. त्यातच वर्तमानपत्रातील ती भयंकर घटना त्यांनी वाचली. बंगालमधील एका गावातील कुसुमबाला व तिचा पती असे दोघेजण सायंकाळी फिरायला गेले होते. तेव्हा काही गुंडांनी त्यांना घेरले आणि कुसुमबालेचे अपहरण केले. प्रत्यक्ष पतीबरोबर असूनही तो तिचे रक्षण करण्यास असमर्थ ठरला. मावशींना पुन्हा एकदा द्रौपदीची आठवण आली. कुसुमबालेचा पती वकील होता. तो त्या गुंडांना सारखा म्हणत होता, "मी वकील आहे, मी कायद्याने तुम्हाला कोर्टात खेचीन." त्यावर ते गुंड हसले आणि म्हणाले, "कायदा तुम्हा सुशिक्षितांसाठी आहे,
आमचा कायदा आमच्या मनगटात आहे. हा अपमान असह्य झाल्याने कुसुमबालेने स्वतःला जाळून घेतले. या घटनेवर सबंध भारतभर वर्तमानपत्रात चर्चा झाली. प्रकरण खूपच गाजले. नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या सावधान या साप्ताहिकात बंगालचे करपलेले कुसुम ह्या नावाने एक जहाल लेखमाला लिहिली गेली. मावशी या घटनेने अस्वस्थ झाल्या. आपल्या समवयस्क मैत्रिणींबरोबर ह्याविषयी त्या बोलत. घरातही याची चर्चा होई. उमाबाई त्यांना म्हणत, लक्ष्मीबाई, आपण काय करणार त्याबद्दल? किती झाले तरी आपण बायकाच. तेव्हा ह्या गोष्टी वाचायच्या आणि सोडून द्यायच्या असतात हो. पण मावशींना ते सर्व वाचून सोडून देणे पटण्यासारखे नव्हते. स्त्रीची असहाय्यता त्यांना बोचत होती. त्यासाठी काहीतरी मार्ग शोधण्यास त्यांचे मन तडफडत होते. वर्ध्याला संघशाखा जोरात चालू होत्या. मावशींची जाणती मुलं नियमितपणे संघशाखेत जात. विजयादशमी, रक्षाबंधन, मकर संक्रमण ह्यासारखे उत्सव प्रात्यक्षिकांसह संघात घेतले जात. त्या प्रात्यक्षिकांचा सराव मावशींची मुले घरीच आपल्या अंगणात सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळी करत. त्यामध्ये लेझीम, शूल, खड्ग, दंड आदींचे योग असत. मावशींचा दुसरा मुलगा पद्माकर ह्या सर्व व्यायाम प्रकारात विशेष प्रवीण होता. त्याचे संघमित्रही सरावासाठी व शिकण्यासाठी त्याच्याकडे येत. मावशी हे सर्व व्यायाम प्रकार बारकाईने बघत असत. रात्रंदिवस एकच विषय मनात घोळवत असलेल्या मावशी एक दिवस खेळ बघता बघता वत्सलाताईंना म्हणाल्या, अगं, मला वाटते स्त्रीला स्वसंरक्षणासाठी ह्या सर्व व्यायाम प्रकारांची गरज आहे, नाही का? पण कोण शिकणार व कोण शिकवणार? वत्सलाबाई म्हणाल्या. मावशी म्हणाल्या, का? ही मुलं शिकवतील की आपल्याला? आपण शिकू. मग तो विषय तितक्यावरच राहिला, पण संपला नाही. विचाराला चालना देऊन गेला. शेवटी एक दिवस मावशी मुलांना म्हणाल्या, अरे, आम्हाला शिकवाल का रे तुम्ही लाठीकाठी? मुले आश्चर्याने बघतच राहिली. मनोहर, पद्माकरची आई हे काय आगळंच आपल्याला विचारते आहे? त्यावर पद्माकर त्यांना म्हणाला, वहिनी, भलतंच काय, हे शिक्षण फक्त संघस्थानावर येणाऱ्या स्वयंसेवकासाठी आहे आणि बायकांना तर मुळीच नाही. का रे, आम्हाला येणार नाही का? त्या चटकन म्हणाल्या. छे हो, तसे नाही, पण संघाची तशी पद्धत नाही. मुलांनी उत्तर दिले आणि ते बोलणेही तितकेच राहिले. संघातील कोणातरी ज्येष्ठ व्यक्तीशी याबद्दल विचारविनिमय करावा असे मावशींना सारखे वाटत होते आणि ती संधी त्यांना लवकरच मिळाली. 1936च्या ऑगस्ट महिन्यात आपला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून नागपूरला परत जाताना वाटेत वर्ध्याला डॉक्टर हेडगेवारांचा मुक्काम होता. संघशाखेत त्यांचा बौद्धिक वर्ग होता. पालकांनाही बोलवले होते. मावशींना हे समजले. त्यांनी मनोहरला विचारले, अरे, पालकांना बोलवले आहे ना? मग मला नाही ते तुम्ही सांगितलेत? किती वाजता आहे बौद्धिक वर्ग? मनोहर आईच्या तोंडाकडे बघतच राहिला. शेवटी तो म्हणाला, वहिनी, तुम्हाला येता येणार नाही. का? मावशींनी विचारलं. यावर पद्माकर म्हणाला, आमच्या संघात बायकांना बंदी आहे. हे ऐकून मावशींना धक्का बसला. त्या ठामपणे म्हणाल्या, हे बघा, घरात तुमचे वडील नाहीत तेव्हा मीच तुमची पालक आहे, म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारून या. इतकेच बोलून त्या थांबल्या नाहीत. त्या स्वतः आप्पाजींना भेटल्या आणि त्यांना म्हणाल्या, जर आम्ही बायका म्हणून आम्हाला तुम्ही बाजूला ठेवलेत तर तुमच्या शाखा वाढणार कशा? कारण आम्हा आयांना तुमच्या कार्याची ओळख झाली तरच आम्ही आमच्या मुलांना संघात पाठवू. तेव्हा स्त्री पालकांनाही तुम्ही बौद्धिकाला बोलवावे असे मला वाटते. हे मावशींचे म्हणणे आप्पाजींनी मान्य केले. मावशी मुलांच्या पालक म्हणून त्या कार्यक्रमाला हजर राहिल्या. इतकेच नव्हे तर ज्या पालकांना डॉक्टर हेडगेवारांना भेटायचे असेल त्यांना दुसऱ्या दिवशी वेळ ठेवला होता. तेव्हासुद्धा मावशी ॲडव्होकेट मनोहरपंत देशपांडे यांच्या घरी डॉक्टर हेडगेवारांना भेटल्या. त्यावेळी वेणूताई कळमकरांना त्याबरोबर घेऊन गेल्या. त्यांचे संभाषण अगदी थोडक्यात झाले. मावशी डॉक्टरांना म्हणाल्या, माझी मुले संघात जातात, त्यांचे विचार मी ऐकते आणि त्यांचे खेळही मी बघते. माझी मुले संघात जातात, त्यांचे विचार मी ऐकते
आणि त्यांचे खेळही मी बघते. त्यावरून हे सारे शिक्षण राष्ट्रप्रेमाला पोषक व स्वसंरक्षण करायला शिकवणारे आहे असे मला वाटते. बरोबर आहे, डॉक्टर म्हणाले. मग आम्हा स्त्रियांनाही हे शिक्षण मिळावे त्याची आम्हालाही गरज आहे असे नाही का तुम्हाला वाटत? होय, खरे आहे, डॉक्टर उत्तरले. मग आपण स्त्रियांना संघात प्रवेश का देत नाही? मी आत्तापर्यंत फक्त तरुणांबद्दलच विचार केला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या प्रवेशाबद्दल सध्या तरी माझ्या मनात काही कल्पना नाही आणि तो विचार आज तरी मला योग्य वाटत नाही. मग निदान माझ्या मुलांना तरी मला हे शारीरिक शिक्षण देण्याची अनुमती द्यावी. त्याने काय साधेल? तो मला शिकवेल व मी गावातील स्त्रियांना शिकवीन. डॉक्टरांशी त्यांनी स्त्रियांना संघात प्रवेश देण्याबद्दल चर्चा केली. त्यावर डॉक्टरांनी याबद्दलचा आपला दृष्टिकोन समजावून सांगितला व तो त्यांना पटला. डॉक्टर जरा विचारात पडले आणि मग म्हणाले, ह्या प्रश्नावर मी विचार केलेला नाही हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. त्यामुळे मी या बाबतीत होकारार्थी उत्तर देणं कठीण आहे. यावर मावशींनी विचारलं, मग स्त्रियांनी काय करावं? स्त्रियांबद्दल विचार करणे जरी जरुरी असले तरी संघकार्य पुरुषांपुरतेच मर्यादित ठेवावे असा आमचा ठाम विचार आहे, असे डॉक्टरांनी उत्तर दिले. म्हणजे आम्ही स्वतःच काही पुढाकार घेऊन करावे असे आपल्याला म्हणायचे आहे काय? या मावशींच्या प्रश्नावर डॉक्टरांनी होकारार्थी उत्तर दिले. मावशींच्या प्रतिपादनामुळे स्त्री संघटनेची आवश्यकता डॉक्टरांनी मान्य केली आणि ही जबाबदारी कोणी घेतल्यास सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. मावशी व वेणूताई घरी आल्या. वाटेत त्या वेणूताईंशी याबद्दल काहीच बोलल्या नाहीत. आपल्याच विचारांच्या नादात होत्या. मावशींनी विचारलेली ही गोष्ट डॉक्टरांनासुद्धा विचार करायला लावणारी होती. एक तिशीतली संसारी बाई येऊन आपल्याला धीटपणाने प्रश्न विचारते ह्याचे त्यांना कौतुक वाटले. पण तो विषय त्यांच्यापुरता तेव्हा संपला आहे असे त्यांनी मानले. मात्र मावशींच्या विचारांना चालना मिळाली. भाग 5 समाप्त. क्रमशः